नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 8 ते म्हणजे स्थितिक विद्युत हे आपल्याला बघायचं आहे. आणि जर तुम्हाला इयत्ता 7वी चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, थोडे 8वा मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे खालील प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत का? या प्रसंगामध्ये तसे का घडले? सर्वात अगोदर आपण प्रसंग वाचूया. केसावर घासलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित करते. हे कधी तुम्ही केलंय का? असं नक्कीच केलं असेल. सगळ्यांनीच आपण लहानपणी हे खेळत असतो. त्यानंतर बघा, पॉलिस्टर पडद्याच्या जवळ सारखे येणे जाणे केल्यास पडदा आपल्याकडे आकर्षित होतो. ठीक आहे, हे पण तुम्हाला माहित आहे. त्यानंतर अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यास ठिणगी पडते. तुम्ही कधी घासला असेल अंधारामध्ये, तर हे पण आपण इथं केलेलं आहे. मग आपला असा प्रश्न विचारलेला आहे, हे असं का घडते? तर बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय आहे, जिथं आपण इथं वस्तू घेतली आहेत, म्हणजे प्लास्टिकची कंगवा असो किंवा मोजपट्टी असो किंवा इथं पॉलिस्टरचा पडदा असो किंवा इथं ब्लँकेट असो, याच्यामध्ये काय असते, याच्यात एक विद्युत असते. ठीक आहे, ती विद्युत कोणती असते? त्याला स्थितिक विद्युत असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्थितिक विद्युत असं म्हणतात. ही कशामुळे निर्माण होते? तर ही घर्षणामुळे निर्माण होते. कशामुळे? घर्षणामुळे. म्हणजे बघा, कंगवा ज्यावेळेस आपण घासतो घर्षण होते. ठीक आहे, पॉलिस्टर पडदा असतो, जर आपण सारखं जवळ दूर केलं तर घर्षण निर्माण होते. ब्लँकेट आपण हाताने घासतो म्हणजे तिथं सुद्धा घर्षण निर्माण होते. या घर्षणामुळे हे स्थितीत विद्युत निर्माण होते. ठीक आहे, आता कसं होते, काय होते, सगळं आपण याच्याबद्दल बघणार आहे. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे विद्युत प्रभार, त्याला आपण इलेक्ट्रिक चार्ज असं म्हणतो. आता बघा मित्रांनो, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? आता इलेक्ट्रिक चार्ज हा कन्सेप्ट म्हणा किंवा हा विचार तुमच्यासाठी नवीन नाही. तुम्ही इयत्ता 6वी मध्ये याच्याबद्दल थोडक्यात वाचलेत असेल. ठीक आहे, बघा आता वरील उदाहरणावरून आपल्याला काय समजते की उदाहरणे म्हणजे आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये भरपूर भरून असलेला जो विद्युत प्रभार असतो. बघा, आपल्या आजूबाजूला जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्यामध्ये विद्युत प्रभार आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, सगळ्यामध्ये विद्युत प्रभार भरून आहे. ठीक आहे, फक्त तो आपल्याला जाणवत नाही. आता का जाणवत नाही, त्याच्या मागचं एक कारण असते. ते कारण काय? बघा, अगदी आपल्या शरीरातही विद्युत प्रभार साठवलेला असतो. बघा, आपल्या शरीरात सुद्धा म्हणजे आपल्याला आजूबाजूला जेवढे काही वस्तू दिसतात त्या सगळ्यामध्ये आपल्याला विद्युत प्रवाह पाहायला मिळतो किंवा असतो. ठीक आहे, आता पण आपल्याला तो जाणवत का नाही, त्याच्या मागचं कारण असं आहे की बघा, कारण इथं खाली दिलंय, आपण अगोदर वाचूया, नंतर आपण तिकडे जाऊया. सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. तुम्हाला माहित आहे, तर सर्व वस्तू असतात हे अतिसूक्ष्म कणांच्या म्हणजे ऍटम पासून, अणुपासून बनलेल्या असतात. आणि विद्युत प्रभार हा त्या कणांचा आंतरिक गुणधर्म आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल, कुठलाही अणू, त्याला आपण ऍटम म्हणतो. ठीक आहे, ऍटम मध्ये काय असतो? ऍटम मध्ये केंद्रक असते. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. ठीक आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनवर हा धन चार्ज असतो. ठीक आहे, धन प्रभार असतो. आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते आजूबाजूला फिरतात इलेक्ट्रॉन, आणि त्या इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. ठीक आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी असते. म्हणजे जर उदाहरणार्थ बघा, जर 10 जर प्रोटॉन असतील तर 10 इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे बघा, जेवढे धनप्रभार असतील तेवढेच ऋण प्रभार असतील. म्हणजे जेवढे धनप्रभार असतील तेवढेच ऋण प्रभार असतील. त्याच्यामुळे विरुद्ध प्रभार इथं निर्माण झाल्यामुळे जो ऍटम असतो हा काय होतो? संतुलित होतो. काय होतो? संतुलित होतो. संतुलित झाल्यामुळे तो काय बनतो? उदासीन बनतो. इथं तुम्हाला पाहायला मिळेल. आता बघा, कारण बघा, अशा प्रकारे जरी भरपूर विद्युत प्रवाह असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीतच असतो. आता तुम्हाला सांगितलं, लपलेल्या स्थितीत असतो, तो आपल्याला जाणवत नाही. का? तर बघा, त्या वस्तू दोन विरुद्ध प्रभाराचे प्रभार सारख्याच संख्येने असतात. तुम्हाला आता सांगितलं, म्हणजे धन प्रभार आणि ऋण प्रभार सारख्याच संख्येत असेल तर तो अणू काय बनतो? उदासीन बनतो. उदाहरणार्थ बघा, धन प्रभार व ऋण प्रभार हे दोन्ही जेव्हा समतोल असतात, म्हणजे सारखे असतात, तेव्हा ती वस्तू
उदासीन बनते म्हणजे उदास बनते, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रभार आपल्याला पाहायला मिळत नाही, धन प्रभार बी पाहायला मिळत नाही आणि ऋण प्रभार सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजेच त्या वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार राहत नाही, म्हणजे कोणताच प्रभार त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळत नाही. जर दोन्ही प्रभार समतोल नसतील, समतोल नसतील म्हणजे काय, धन प्रभार जास्त असेल, ठीक आहे, तर ती वस्तू आपण म्हणू धन प्रभारित आहे. ऋण प्रभार जर जास्त असेल इथं तर आपण म्हणणार ती वस्तू कशी आहे, ऋण प्रभारित आहे. ठीक आहे, समतोल नसेल म्हणजे एक कुठला तरी प्रभार त्याच्यामध्ये जास्त आहे, त्यावेळेस त्या वस्तूला आपण काय म्हणतो, प्रभारित असं म्हणतो. ठीक आहे, समजले तुम्हाला सर्व. चला जाऊया समोर. दोन प्रभारित वस्तू एकमेकावर कशा प्रकारे परिणाम करतील. बघा आता दोन वस्तू आहेत आपल्याकडे. ठीक आहे, दोन वस्तू बघा, एकावर काय माहिती आहे का मित्रांनो, एकावर धन प्रभार आहे, दुसऱ्यावर सुद्धा धन प्रभार आहे. धन प्रभार आहे आणि धन प्रभार आहे. ठीक आहे, इथं काय परिणाम होईल. ठीक आहे, दुसऱ्या वस्तूवर सुद्धा ऋण प्रभार आहे, दुसऱ्या वस्तूवर सुद्धा ऋण प्रभार आहे. इथं काय आपल्याला परिणाम पाहायला मिळेल, एका वस्तूवर धन आहे, दुसऱ्या वस्तूवर ऋण आहे आणि इथं काय परिणाम पाहायला मिळेल. बघा मित्रांनो, महत्वाचं काय असतं बघा, दोन गोष्टी. आता ज्या वेळेस बघा मित्रांनो, ज्या वेळेस प्रभार सारखा असतो दोन्ही वस्तूवर, म्हणजे दोन्ही वस्तूवर प्रभार तिथं आपल्याला सारखा पाहायला मिळतो, तिथं त्या वस्तू काय करतात, एकमेकांना ढकलतात. बघा, एकमेकांना दूर ढकलतात. ज्या वेळेस बघा, म्हणजे बघा, दोन्ही पण धन असतील किंवा दोन्ही पण ऋण प्रभार असतील तर त्या वस्तू एकमेकांना दूर ढकलतील. एकमेकांना काय करतील, दूर ढकलतील. आणि एका वस्तूवर ऋण आहे आणि दुसऱ्या वस्तूवर धन आहे, मग अशा वेळेस तिथे काय होणार, तिथे काय होणार, त्या वस्तू एकमेकाकडे आकर्षित होणार. काय होणार, आकर्षित होणार. ध्यानात ठेवा, काय होणार, आकर्षित होणार. म्हणजे तुम्हाला इथं हे कन्सेप्ट समजलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, दोन्ही प्रभार सारखे असतील म्हणजे धन असतील किंवा ऋण असतील तर ते एकमेकांना दूर ढकलतील. आणि दोन्ही प्रभार वेगळा असेल म्हणजे एक धन असेल एक ऋण असेल, एक ऋण असेल एक धन असेल, त्यावेळेस ते एकमेकांना काय करतील, आकर्षित करतील. ठीक आहे, समजले तुम्हाला. चला जाऊया आपण आता समोर. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला इथं समजल्या आता. ठीक आहे, म्हणजे एखादा प्रभार असेल तर तो कशा प्रकारे इथं कार्य करेल हे आपल्याला बघितलं. ठीक आहे, आता करून पहा मध्ये आपल्याला काय दिलेलं बघा, एक काचेचा दांडा तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याला काय करायचं, तुम्हाला रेशमी कापडावर घासायचं आहे. आणि घासल्यानंतर तुम्हाला काय दिसेल की घर्षणामुळे, म्हणजे रेशमी कापड आपण घासलं त्याचं घर्षण निर्माण झालं, त्याच्यामुळे काय होईल, थोडासा प्रभार एका वस्तूवरून दुसरीकडे जाईल. म्हणजे एका वस्तूवरून तो प्रभार दुसरीकडे जाईल, त्याच्यामुळे दोन्ही ज्या वस्तू आहेत काहीशा प्रमाणामध्ये प्रभावित होतील. म्हणजे बघा, कापडावर घासलं त्याच्यामुळे तो कापड आणि हा काचेची दांडी दोघं पण काय होतील, प्रभारित होतील. याचा अर्थ काय झालेला आहे, हा काचेचा दांडा प्रभारित झालेला आहे. ठीक आहे, पण कोणता प्रभार आहे हे आपण सांगू शकणार का, ते आपण सांगू शकत नाही. ठीक आहे, ही कांडी एका दोरीने हवेत लटकवून ठेवा. आता वरील प्रकारेच प्रभारित केलेली काचेची दुसरी कांडी लटकवलेल्या कांडी जवळ आणा. बघा आता काय करा, आता काय करायचं बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, आता बघा, तुम्हाला तर माहित आहे की याच्यामध्ये आता काय झालेलं आहे, प्रभार आलेला आहे. कुठला प्रभार आलेला आहे हे आपल्याला सध्या माहित नाही असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, त्यानंतर काय करा, दुसरी कांडी घ्या, याच्या जवळ न्या. काय करा, याच्या जवळ न्या. जवळ नेल्यानंतर काय होईल बघा मित्रांनो, तर दोन्ही कांड्या एकमेकांना दूर ढकलतील. हे कांड्या काय करेल, एकमेकांना दूर ढकलतील. का, तर बघा, त्यानंतर प्लास्टिकची एक कांडी घेऊन तिचे एक टोक लोकरीच्या कापडावर घासा आणि ते टोक लटकलेल्या कांडी जवळ न्या. आता काय दिसेल, दोन्ही कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातील. बघा, सुरुवातीला आपण याला घासलं का, नाही घासलं तरी एकमेकांना दूर ढकलताना आपल्याला दिसतील. दूर ढकलत आहेत याचा अर्थ काय आहे की दोन्ही कांड्यावर सारखाच प्रभार आहे. काय आहे, सारखाच प्रभार आहे. मग कोणता असू शकतो, तो कोणता असू शकतो, तर तो ऋण असू शकतो एकावर आणि दुसऱ्यावर काय असू शकतो, ऋणच असू शकतो. एकावर धन आहे, दुसऱ्यावर सुद्धा धन असू शकतो. कारण या कांड्या काय करतात, एकमेकांना दूर ढकलतात. आपण अगोदरच बघितलं, ज्यावेळेस कांड्या एकमेकांना दूर ढकलतात त्यावर काय असतो, सारखा प्रभार असतो. म्हणजे याच्यावर धन असेल तर याच्यावर सुद्धा काय असणार, धनच प्रभार
असणार. ठीक आहे, समजले. नंतर काय करा, ही कांडी दिसते याला काय करा, कापडावर घासा. कापडावर घासल्यामुळं काय होईल, याच्यावर आता एक प्रभार निर्माण होईल. ठीक आहे, काय होईल, प्रभार निर्माण होईल. म्हणजे काय झालं, काचेच्या कांडीवर काय झालं, इथं जी काचेची कांडी आहे या काचेच्या कांडीवर आता काय झालेलं आहे, इथं धनप्रभार आहे. बरोबर आहे. आणि जी प्लास्टिकची कांडी आहे त्याच्यावर आता ऋण प्रभार आहे. म्हणजे एकावर धन आहे, एकावर ऋण प्रभार आहे. म्हणजे इथं विरुद्ध प्रभार आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण आताच बघितलं, जर विरुद्ध प्रभार असेल तर त्या कांड्या एकमेकांना आकर्षित करतील. आताच आपण वरती वाचलेलं आहे. ठीक आहे, समजले. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला समजल्या. कोणकोणत्या, सारखा प्रभार असेल तर ते एकमेकांना काय करतील, ढकलतील. ठीक आहे. आणि जर विरुद्ध प्रभार असेल तर एकमेकांना ते काय करेल, एकमेकांना आकर्षित करतील. चला त्यानंतर बघा, हे महत्वाचं आहे, याला तुम्ही मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. बघा, पहिल्या प्रयोगात काय आढळले बघा, एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन्ही कांड्या एकमेकांना दूर ढकलतात. आता आपण काय काय बघितलं की एकाच प्रकारचे प्रभार असल्यामुळे, बघा एकाच प्रकारचे प्रभार असल्यामुळे काय झालेलं आहे, एकाच प्रकारचे प्रभार असल्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो, इथं एकाच प्रकारचा प्रभार आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ते एकमेकांना दूर ढकलतात. आणि दूर ढकलल्यामुळे काय झालेलं आहे, दूर ढकलल्यामुळे काय झालेलं आहे, त्याला आपण प्रतिकर्षण म्हणतो. दूर ढकललं त्याला काय म्हणतो आपण, प्रतिकर्षण. त्याला काय म्हणतो आपण, प्रतिकर्षण. दुसऱ्या याच्यामध्ये काय झालं बघा, दुसऱ्या प्रयोगात आपल्याला समजले की विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांना ओढल्या जातात. म्हणजे इथं विरुद्ध आहे, याच्यावर धन आहे, याच्यावर ऋण आहे. विरुद्ध प्रभार झाला म्हणजे ते एकमेकांना काय करतील, आकर्षित करतील. एकमेकांना काय करतील, तर आकर्षित करतील. ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहे. हे मोस्ट आयएमपी आहे, याला तुम्ही अंडरलाईन करून घ्या. चला जाऊया समोर. आता सर्वात महत्वाचं एक ध्यानात ठेवा की विद्युत प्रभाराचा धनप्रभार आणि ऋणप्रभार अशी नावे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञांनी दिली. बघा, जे धनप्रभार असतो आणि ऋणप्रभार असतो अशी जी नावं आहेत विद्युत त्या प्रभाराला, ही नावं कोणी दिली आहेत, बेंजामिन फ्रँकलिन यांनी. कोणी, बेंजामिन फ्रँकलिन यांनी. ठीक आहे. चला आता इथं आपल्याला बघायचं आहे, इथं आपल्याला काय बघायचं बघा मित्रांनो, इथं आपल्याला बघायचं आहे की विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो. उगम कसा होतो. आता बघा, सर्व पदार्थ हे कणांची बनलेले असतात आणि हे कण अतिसूक्ष्म अशा अणूंनी बनलेले असतात. आता बघा, जे कण असतात ते अतिसूक्ष्म अणूंनी बनलेले असतात. अणू म्हणजे काय, त्याला आपण ऍटम म्हणतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, ऍटम. आणि जर तुम्ही ऍटम बघितला असेल तर ऍटम असा असतो, त्याच्या मधामध्ये केंद्रक असते, केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात, त्याच्यावर धनप्रभार असतो, न्यूट्रॉन असतात, ते उदासीन असतात. ठीक आहे. आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते ह्या केंद्रकाच्या बाजूला फिरत असतात आणि त्याच्यावर कोणता चार्ज असतो, तर त्याच्यावर ऋणप्रभार असतो. जेवढे प्रोटॉन असतात म्हणजे जेवढे धनप्रभार असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे तेवढाच ऋण चार्ज असतो. त्याच्यामुळे कुठलाही जो अणू असतो हा कसा असतो, उदासीन असतो. उदासीन का असतो, कारण त्याच्यामध्ये जेवढे धनप्रभार असतात तेवढेच ऋणप्रभार असतात. धनप्रभार जेवढे असतील तेवढेच ऋणप्रभार असतील. त्याच्यामुळे जो अणू असतो हा कसा असतो, उदासीन असतो. काय असतो, उदासीन. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रभार त्याच्यामध्ये म्हणूया आपण पाहू शकत नाही. समजले. चला तर बघा मित्रांनो, आता एवढे माहिती करून घेणे पुरेशी आहे की प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भाग असतो. हे दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन आहे. आता तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये जो धनप्रभारित असतो आणि चल, चल म्हणजे काय, ऋणप्रभारित, हे दोन्ही कसे असतात, सारखे असतात किंवा सारख्या संख्या असतात दोघांच्या. उदाहरणार्थ बघा, जर धनप्रभारित जर 10 असेल तर ऋणप्रभारित सुद्धा 10 असेल. त्याच्यामुळे काय होईल, दोघं एकमेकांना संतुलित करतील. त्याच्यामुळे जो अणू असतो हा विद्युत दृष्ट्या कसा असतो, उदासीन असतो. कसा असतो, उदासीन असतो. तर मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील कारण सोप्या गोष्टी आहेत. ठीक आहे.
त्यानंतर बघा मित्रांनो इथे आपल्याला काय दिलेलं आहे, सर्व वस्तू अणूच्या बनलेल्या असतात. आता तुम्हाला सांगितलं म्हणजेच त्या विद्युत दृष्ट्या उदासीन असतात. मग विद्युत प्रभारित कशा होतात? बघा तुम्हाला आता सांगितलं की सर्व वस्तू त्या अणूच्या बनलेल्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये अणू असतात. मग आपण काय बघितलं, जे अणू असतात हे विद्युत दृष्ट्या काय असतात, उदासीन असतात. मग अणू जर विद्युत दृष्ट्या उदासीन असतील तर त्याच्यामध्ये मग विद्युत प्रवाह कसा निर्माण होतो, हे प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याच्या मागचं बघा कारण असं आहे, विद्युत दृष्ट्या उदासीन असलेल्या अणूंच्या प्रभाराचे काही कारणांनी संतुलन बिघडते. तुम्हाला आता सांगितलं उदासीन असतो याचा अर्थ काय असतो की त्याच्यामध्ये जेवढे धनप्रभार आहे तेवढा त्याच्यामध्ये ऋणप्रभार असतो. ठीक आहे, जेवढा धनप्रभार असतो त्याच्यामुळे तेवढा त्याच्यामध्ये काय असतो, ऋणप्रभार असतो. म्हणून तो अणू काय बनतो, विद्युत दृष्ट्या उदासीन बनतो. पण काही कारणामुळे काय केलं आपण, हा जो धनप्रभार आहे याला आपण वाढवलं, ठीक आहे, किंवा कमी केलं. त्याच्यामुळे काय होईल, हे वाढवल्यामुळे जो बघा धनप्रभार वाढला म्हणजे तो अणू आहे तो धनप्रभारित झाला. ऋणप्रभार जर आपण वाढवला तर तो अणू आहे तो ऋणप्रभारित होईल. मग काही कारणामुळे जर आपण एखाद्या प्रभाराला जर कमी जास्त केलं तर त्याच्यामुळे त्या अणूमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होऊ शकतो. आता कशा प्रकारे बघा, जसे की काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकावर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. बघा आता ज्यावेळेस एखादी वस्तू आपण दुसऱ्या वस्तूवर घासतो त्यावेळेस काय होते, त्या वस्तूवर गेले की बघा घासल्यावर काय होते, त्या वस्तूमधले जे काही ऋणप्रभारित कण असतात ते दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले की वस्तू अतिरिक्त प्रभारित कणामुळे ऋणप्रभारित होते. तसेच त्या वस्तूवर ऋणप्रभारित कण गेले की ऋण प्रभारित कणांच्या कमतरतेमुळे धनप्रभारित बनते. अर्थात घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूपैकी एक धनप्रभारित व दुसरी ऋणप्रभारित बनते. आता बघा मित्रांनो इथं काय सांगितलेलं आपलं हे तुम्हाला महत्वाचं आहे. आता बघा इथं आपल्याकडे काय आहे, दोन वस्तू आहेत. एक आहे धनप्रभारित आणि दुसरी आहे ऋणप्रभारित. एक आहे धनप्रभारित आहे, एक ऋण प्रभारित आहे. ठीक आहे, आता दोन्ही वस्तू आपण काय केले मित्रांनो, ह्या जेवढे याच्यामध्ये धनप्रभार आहेत तेवढेच ह्या वस्तूमध्ये काय आहेत, ऋणप्रभार आहेत. उदाहरणार्थ समजून घ्या, तर दोन्ही वस्तू असतील तर याच्यामध्ये तेवढेच धन आहेत, याच्यामध्ये तेवढेच ऋण आहेत. मग ह्या वस्तू काय बनतील, उदासीन बनतील. कारण बघा आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, आता इथं 1 2 3 याच्यामध्ये 3 धनप्रभार आहेत, बरोबर आहे. याच्यामध्ये काय आहेत, 3 धनप्रभार आहेत. त्याच्यामुळे 3 धनप्रभार आहेत आणि ऋणप्रभार किती आहेत, 1 2 3 आणि 4 आणि 5. याच्यामध्ये 5 ऋणप्रभार आहेत. म्हणजे धनप्रभारापेक्षा याच्यामध्ये ऋणप्रभार जास्त आहे. म्हणजे ही वस्तू कशी होईल, ऋणप्रभारित होईल. इकडे बघा ह्या वस्तूमध्ये 1 2 3 काय आहेत, धनप्रभार आहेत, एकच ऋणप्रभार आहे. म्हणजे ही वस्तू काय होईल, धनप्रभारित होईल. आणि ज्यावेळेस या वस्तू आपण एकमेकांना घासणार, ठीक आहे, ज्यावेळेस या वस्तू आपण एकमेकांना घासणार त्यावेळेस काय होणार बघा मित्रांनो, घासणार किंवा आपण म्हणूया ठीक आहे आपण याला घासणार नाही, ते आपण नंतर बघूया. ठीक आहे, आता वस्तू कशा झाल्या तुम्हाला धनप्रभारित ऋणप्रभारित समजलं. ज्याच्यामध्ये जर ऋणप्रभार जर जास्त असेल तर ती वस्तू ऋणप्रभारित होते, ज्या वस्तूमध्ये धनप्रभार जास्त असेल तर ती धनप्रभारित होते. इथं बघा या वस्तूमध्ये काय आहे, 1 2 3 काय आहे, ते याच्यामध्ये धनप्रभार आहेत. 1 2 3 म्हणजे 3 ऋणप्रभार आहेत. म्हणजे एकमेकांना त्यांनी संतुलन केलेलं आहे. म्हणजे हा जो पदार्थ आहे हा उदासीन झाला. काय झाला, उदासीन झाला. इकडे बघा 1 2 3 याच्यामध्ये काय धनप्रभार आहेत, 1 2 3 याच्यामध्ये सुद्धा 3 ऋणप्रभार आहेत. म्हणजे ही वस्तू सुद्धा काय झालेली आहे, ऋणप्रभारित उदासीन झालेली आहे. कारण जेवढे धनप्रभार आहेत तेवढेच ऋण आहेत. म्हणजे एकमेकांना ते संतुलित करतील. त्याच्यामुळे ही वस्तू काय होईल, उदासीन होईल. काय होईल, उदासीन होईल. तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला समजेल. आता बघा मित्रांनो ह्या वस्तूमध्ये बघितलं, आता आपण याचं घर्षण केलं. घर्षण केल्यामुळं काय झालं बघा, घर्षण केल्यामुळं काय झालं, ह्या वस्तूमध्ये जे काही धनप्रभार आहेत, ठीक आहे, या वस्तूमध्ये जे काही धनप्रभार आहेत ते इकडे आले. धनप्रभार काय झाले, इकडे आले आणि यातले काही ऋणप्रभार तिकडे गेले. ठीक आहे, ऋणप्रभार तिकडे गेले. त्याच्यामुळे काय झालं, या वस्तूमध्ये ते विद्युत प्रभार निर्माण होतो. आता बघा मित्रांनो कशा प्रकारे,
तर बघा मित्रांनो, प्रत्येक अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो हे आपण बघितलं. त्यातील धन व ऋण प्रभाराचे प्रमाण समान असते. ऋण प्रभार काही कारणाने कमी झाल्यास अणू धन प्रभारित होतो. आता तुम्हाला सांगितलं, आता ऋण प्रभार कमी कधी होतील? ठीक आहे, ऋण प्रभार काही कारणामुळे कमी झाल्यास अणू धन प्रभावित होतो. म्हणजे बघा ऋण, आता आपण वरती बघितलं, ज्यांची संख्या जास्त असते म्हणजे धन प्रभारित संख्या जास्त असेल तर ती धन प्रभारित होईल, ऋण प्रभारित संख्या जास्त असेल तर ती ऋण प्रभारित होईल. आता ते कशामुळे होते? तर जे धन प्रभार असतात, ऋण प्रभार असतात, यांच्या देवाणघेवाणमुळे. ते आपण नंतर बघूया. आता बघा, तुम्हाला एक करून बघायचं आहे. आता घासण्यासाठी वापरलेला पदार्थ तुम्हाला काय करायचं आहे? फुगा घ्यायचा आहे, रिफिल घ्यायची आहे, खोडरबल घ्यायचं आहे, लाकडी स्केल घ्यायचं आहे, स्टीलचा चमचा घ्यायचा आहे आणि तांब्याची पट्टी घ्यायची. ठीक आहे, तांब्याची पट्टी घ्यायची आहे. आता तुम्हाला काय करायचं बघा मित्रांनो, तुम्हाला घासण्यासाठी एखादा पदार्थ वापरायचा, रेशमी कापड वापरा. काय वापरा? रेशमी कापड. इथं रेशमी कापड लिहा. आता काय करायचं, फुगा हा रेशमी कापडावर घासायचा आणि घासल्यानंतर बघायचं कागदाचे तुकडे आकर्षित होतात की नाही. आकर्षित झाले तर तुम्ही म्हणू शकता की त्या वस्तूवर काय आहे? प्रभार निर्माण झाला आहे. बरोबर आहे? आकर्षित झाले तर. आणि आकर्षित जर झाले नाही तर त्या वस्तूमध्ये प्रभार निर्माण झाला नाही असं तुम्ही सांगू शकता. म्हणजे बघा, आता फुगा आहे, फुग्याने काय केलेले आहे? कागदाचे तुकडे आकर्षित केले. कागदाचे तुकडे काय केलेले आहे? आकर्षित केले, म्हणून मी इथे लिहितो आकर्षित केले. आकर्षित केले. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आकर्षित केले, याचा अर्थ काय झाला आहे? वस्तूमध्ये प्रभार निर्माण झाला आहे, वस्तू प्रभारित झाली. प्रभारित झाली. बरोबर आहे. रिफिल घ्या. रिफिलचे सुद्धा कागदाचे तुकडे आकर्षित करतात का पहा. नसर करत तर इथं तुम्ही लिहू शकता की वस्तूमध्ये प्रभार निर्माण झाला नाही. हे सगळे प्रयोग तुम्हाला करायचे आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे की कोणती वस्तू प्रभार निर्माण करते आणि कोणती नाही. त्यानंतर जरा डोके चालवमध्ये आपल्याला विचारलं आहे, सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतील का? म्हणजे जेवढे काही वस्तू आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला घर्षणाद्वारे प्रभार निर्माण करता येईल का? सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, आमचं उत्तर असेल किंवा सर्वांचं उत्तर असेल ते म्हणजे सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतात. बघा, सर्वच वस्तू करता येतात. माझं उत्तर आहे हो. तुमचं सुद्धा हो असेल. असं का? कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सर्वच वस्तू ह्या अणूपासून बनलेल्या असतात. कशापासून? अणूपासून. आणि अणूमध्ये तुम्हाला माहित आहे धनप्रभार सुद्धा असतात आणि ऋण प्रभार सुद्धा असतात. मग ज्यावेळेस आपण घर्षण करतो त्याच्यामुळे जे प्रभार असतात त्यांचं देवाणघेवाण होते, त्याच्यामुळे वस्तू आपल्याला प्रभारित करता येते. वस्तू आपल्याला प्रभारित करता येते. माझं उत्तर हो आहे. तुमचं उत्तर काय आहे नक्की मला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यानंतर बघा, आपल्याला एका वैज्ञानिकाची माहिती बघायची आहे, शास्त्रज्ञाची. त्यांचं नाव आहे थेल्स आणि थॉमस ब्राउन. बघा, सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या असे लक्षात आले की बघा, 2500 वर्षापूर्वी थेल्स हा ग्रीक शास्त्रज्ञ होता. त्यांच्या लक्षात काय आलं बघा, पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा लोकरी कापडाने घासला असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. म्हणजे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पिवळ्या रंगाचा राळीचा दांडा जर आपण लोकरी कापडावर घासला तर तो काय करतो? पिसे आकर्षित करतो. मग काय झालं, ॲबरला म्हणजे काय, त्या राळीच्या दांड्याला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन असे म्हणतात. म्हणून ॲबरच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राउन हे आहेत, यांनी काय केलं, 1646 मध्ये इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले. त्यांनी काय केलं, या आकर्षणाला इलेक्ट्रिसिटी असं नाव दिलं, थॉमस ब्राउन यांनी. बघा, आता घर्षण विद्युत म्हणजे काय, त्याला आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत असे म्हणतात. बघा, जिथं घर्षणामुळे जे काही विद्युत प्रभार निर्माण होतो त्याला आपण घर्षण विद्युत असे म्हणतो. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. त्यामुळे या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात. म्हणजे बघा,
जिथं घर्षण झालं तिथंच ते निर्माण होतात, म्हणून याला आपण काय म्हणतो, स्थितिक विद्युत असं म्हणतो. वस्तूवर ते थोडे वेळेपर्यंत राहतात. स्थितिक विद्युत प्रवाहातील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात, म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत ते प्रयोग करून पाहावेत. बघा मित्रांनो काय सांगितलं आहे, जे स्थितिक विद्युत धारा असतात हे दमट व ओलसर हवेत शोषले जातात. काय करतात, शोषले जातात, म्हणून जो प्रयोग असतो नेहमी आपण हिवाळ्यात कोरड्या हवेमध्ये हे करायला पाहिजे. त्यानंतर करून पहा. बघा इथं आपल्याला काय दिलेलं आहे, एक स्ट्रॉ दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, स्ट्रॉ दिलेला आहे. आणि स्ट्रॉ मध्ये काय सांगितलं बघा, एक स्ट्रॉ आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, काय करायचं, एक स्ट्रॉ घ्यायचा आहे. लोकरी कापड घ्यायची आहे, पायमोजा किंवा हातमोजा घेतला तरी चालेल. एक काचेची बाटली घ्यायची आहे. बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवा, जसं की तुम्हाला ठेवलेला दिसतोय अशा प्रकारे. ठीक आहे, असा स्ट्रॉ ठेवायचा आहे. दुसरी स्ट्रॉ तिच्या जवळ न्या, जसं की या व्यक्तीने आणलेला आहे असा तिच्या जवळ न्या. काय होते ते तुम्ही पहा. बाटलीवर स्ट्रॉ तशी ठेवा, दुसरी स्ट्रॉ लोकरी कापडाने घासा व बाटली जवळ स्ट्रॉ न्या. बघा अगोदर न्या. आता याच्यामध्ये काही तुम्हाला म्हणजे तो तुम्हाला आकर्षित करतोय की प्रतिकर्षण करतोय हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ओढतोय की ढकलतोय. ठीक आहे, ज्यावेळेस आपण नंतर काय करा, हा दांड्याला काय करा, लोकरी कापडावर घासा याला, आणि नंतर पुन्हा तिच्या जवळ न्या. नंतर तुम्हाला काय दिसते पुन्हा ते तुम्ही निरीक्षण करा. ठीक आहे, आता दोन जे स्ट्रॉ आहेत घेऊन त्या एकाच वेळी लोकरी कापडावर घासा. दोन्ही काय करा, एकाच वेळी लोकरी कापडावर घासा, एकाच वेळेस दोन्ही पण, ही पण आणि ही पण. आणि नंतर पुन्हा एक बाटली जवळ ठेवा, बाटलीवर ठेवा आणि दुसरी तिच्या जवळ न्या. आता काय होते ते बघा. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला प्रयोग करायचे आहेत आणि ते प्रयोग तुम्हाला काय करायचं, हे खाली तुम्हाला या तक्त्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, बघा काय होईल तुम्हाला सांगायचं. बघा पहिली कृती काय दिली आहे, प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉ जवळ प्रभारित स्ट्रॉ लिहिल्यास काय होईल. म्हणजे एका याच्यावर प्रभाव नाही, कारण सुरुवातीला आपण ही अशी ठेवलेली आहे. ठीक आहे, एक अशी ठेवलेली आहे, म्हणजे याच्यावर प्रभाव नाही, दोन्ही याच्यावर प्रभाव नाही, त्यावेळेस काय होईल हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर समान विद्युत धारा असणाऱ्या दोन स्ट्रॉ जवळ आणल्यास काय होईल. प्रभारित स्ट्रॉ व ज्याने घासले ते विरुद्ध प्रभारित कापड जवळ आणल्यास काय होईल. बघा मित्रांनो, हे सोडवण्या अगोदर तुम्हाला खालच्या ह्या दोन ओळी वाचाव्या लागतील, तुम्हाला सगळं समजेल. बघा, विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. काय सांगितलं बघा, विद्युत प्रभारित वस्तू म्हणजे बघा एका याच्यावर विद्युत प्रभार आहे आणि दुसऱ्या वस्तूवर नाही. बघा, एका वस्तूवर विद्युत प्रभार आहे, दुसऱ्या वस्तूवर प्रभार नाही, त्यावेळेस त्या वस्तू काय करतील, एकमेकांना आकर्षित करतील. काय करतील, आकर्षित करतील. समान विद्युत प्रभारामध्ये प्रतिकर्षण होते. म्हणजे दोन्ही प्रभार जर बघा, दोन्ही जर प्लस प्लस असतील आणि मायनस मायनस असतील, म्हणजे धन असतील आणि ऋण असतील, तर ते काय करतील, प्रतिकर्षण करतील. प्रतिकर्षण म्हणजे काय आहे, तर ते दूर ढकलतील. बरोबर आहे. आणि बघा, विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये आकर्षण होते. विरुद्ध म्हणजे काय, एक आहे ऋण, एक आहे धन आणि एक आहे ऋण. इथं काय होईल, आकर्षण होईल. इथं काय होईल, आकर्षण होईल. हे दोन गोष्टी ध्यानात ठेवा. विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. बघा मित्रांनो, आता तुम्हाला सांगितलं प्रतिकर्षण म्हणजे काय. प्रतिकर्षण बघा, आता इथं काय तुम्हाला समजेल की एका याच्यावर आहे धन, एका याच्यावर आहे ऋण, तर एकमेकांना काय करतील, आकर्षण करतील. काय करतील, आकर्षण करतील. आणि दोन्ही याच्यावर जर सारखाच जर प्रभार असेल तर एकमेकांना ते प्रतिकर्षण करतील, म्हणजे दूर ढकलतील. ठीक आहे, मग यावरनं तुम्हाला हा तक्ता फिलअप करायचा आहे आणि काय निष्कर्ष निघेल, ठीक आहे, मग हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हे समजलं नसेल तर ज्यावेळेस आपण याची एक्झरसाइज बघणार आहे त्यावेळेस आपण याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे. पण घरी तुम्ही करू शकता हा प्रयोग, तुम्हाला हा प्रयोग करून बघायचा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, निरीक्षण करा व चर्चा करा. हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, म्हणजे भाग 2 मध्ये. भाग 2 मध्ये आपल्याला बघायचं आहे. भाग एक आपण हा बघितलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.